द्वितीय सत्रातल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आज मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, द्वितीय सत्रातले व्हिडिओ आपल्यासमोर मी अभ्यास पूर्ण देण्याचा प्रयत्न करतो आहे। प्रथम सत्रामध्ये आपण फार छान अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण ऐकायला चांगला प्रतिसाद दिलात, आपलं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। द्वितीय सत्रामध्ये BA सेकंड इयरच्या ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांसाठी जो अभ्यासक्रम अभ्यासाला आलेला आहे त्यामध्ये कविता आहे, नाटक आहे, आत्मचरित्र आहे, नाटकाची परंपरा आहे। याचा प्रामुख्याने या 4 प्रकरणाचा आपल्याला विचार करायचा आहे। त्याचा अभ्यासक्रम मी आपल्याकडे फोटो त्याचे काढून पाठवणार आहेत। आज 1885 ते 1920 या काळातल्या मराठी कवितेचा विचार आपण करणार आहोत। या कालखंडामध्ये महात्मा फुलेंची कविता, केशवसुतांची कविता, बालकवींची कविता, गोविंदराजांची कविता, नारायण वामन टिळकांची कविता आणि यशवंताच्या कविता या कवींचा प्रामुख्याने आपल्याला विचार करावायचा आहे। विद्यार्थ्यांनो, आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास ना देशपांडेचं जे पुस्तक आहे ते प्रामुख्याने आपण याच्यासाठी हाताळलं तर अधिक उपयोगाचं ठरेल। आणि ज्याला थोडंसं शॉर्ट नोट्स असं आपण म्हणून, त्याच्यासाठी आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास हे पुस्तक वसंत बिराजदार यांचं वाचायला हरकत नाही, पण अनाचं अत्यंत चांगलं आहे। याचा अर्थ बिराजदारचं चांगलं नाही असं होत नाही। विद्यार्थी मित्रांनो, 1885 ते 1920 हा जो कालखंड आहे, हा संपूर्ण कालखंड मराठी वाङ्मयाच्या समृद्धीचा कालखंड आहे। या कालखंडामध्ये सर्व वाङ्मय प्रकार, मग कथा असो, कविता असो, नाटक असो, कादंबरी असो, चरित्र, आत्मचरित्र असो, हा साहित्याचा प्रवाह समृद्ध या काळात झालेला आहे। वाङ्मय शिखरावर पोहोचलेला आहे। हा वाङ्मयाचा सुवर्णयुगाचा काळ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। अशा या काळामध्ये आपण या मराठी कवितेचा विचार 1885 ते 1920 या द्वितीय सत्रामध्ये आपण करत आहोत। त्या अगोदर मराठी कवितेची पार्श्वभूमी आपण बघू आणि मग महात्मा फुलेंपासून आपण सुरुवात करूया। मित्रांनो, भारतीय साहित्यामध्ये काव्याची फार मोठी एक परंपरा आहे आणि काव्याच्या दृष्टीनं मराठी वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे। मुळामध्ये मानवी जीवन आणि मानवी जीवन हे साहित्याची सामुग्री आहे। म्हणजे मानवी जीवनातून साहित्याचा जन्म झालेला असतो। म्हणजे कोणतीही साहित्य कृती ही भाषिक संघटना असते आणि मराठी कवितेचा जन्म जेव्हा आपण बघू तेव्हा नृत्यातून, गीतातून झाला असं सांगितलं जातं। श्रम हलकं करण्यासाठी पूर्वी योगानी म्हणत असत, त्याच्यातून लोकगीतातून याचा जन्म झाल्याची असण्याची शक्यता दाट आहे। कवितेचा जन्म नृत्यातून, गीतातून झाला म्हणजे उत्क्रांत अशा प्रकारचे कवितेचं ते रूप आहे। आदिम काळापासून मानवाचं या कवितेशी नातं आहे आणि भारतीय अंगाला या कवितेनं पूर्वीपासून वेढून टाकलेला आहे। म्हणून प्राचीन साहित्यामध्ये प्रतिष्ठित पावलेला वाङ्मय प्रकार म्हणून आपण मराठी कवितेकडे बघतो। मराठी कवितेचा इतिहास हा जुना आणि विविधपूर्ण आहे, विविध वळणाचा आहे। मराठी कवितेने अनेक या काळामध्ये वळणं घेतलेलं आहे, प्रवास केलेला आहे। ही कविता एक मार्गाची नाही, अनेक मार्गाची आहे आणि म्हणून सारे मानवी जीवनातील प्रश्न समजावून घेण्यासाठी मराठी कवितेने वेगवेगळ्या प्रकारची रूपं घेतलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारची वळणं घेतलेली आहेत आणि किंचित काव्याचं रूपही घेतलेलं आहे। या काळामध्ये भाषांतर कविता असेल, प्राचीन कविता असेल, आधुनिक कविता असेल, नवकविता असेल,
आणि अलीकडे दलित ग्रामीण कविता असेल, हे मराठी कवितेची वळणं आहेत, प्रवाह आहेत. म्हणून मानवी जीवनातील प्रश्न हे समजून सांगण्यासाठी कवितेने घेतलेली सर्व वळण आहेत. प्राचीन कवितेचा जेव्हा विचार करू तेव्हा मराठी साहित्याला, प्राचीन साहित्याची फार मोठी आपल्याला परंपरा आहे. कवितेच्या तर संदर्भामध्ये फार मोठी परंपरा आहे. मग या प्राचीनलाच आपण मध्ययुगीन कविता असं आपण म्हणतो. या प्राचीन कवितेमध्ये, मध्ययुगीन कवितेमध्ये महाकाव्य असेल, महाभारत असेल, रामायण असेल, मितकथा असतील, भाष्यग्रविता असतील, यातून ही कविता जन्माला आलेली आहे. कथा काव्य असतील, भाष्यग्रंथ असतील, अभंग असतील, कथाकाव्य असतील, शाहीर काव्य असेल, जात्यावरील उखाणे असतील, गाणी असतील, ही लहान मोठं साधनं रंजक आणि बोधक हेतून या काळामध्ये लिहिलेली आपल्याला दिसतात. प्राचीन कविता जेव्हा आपण विचार करू तेव्हा प्राधान्य करून मुकुंद राजापासून ते शाहिरी वाङ्मयापर्यंत ही कविता विकसित होत झालेली आपल्याला दिसत आहे. धर्मश्रद्धा, सांस्कृतिक विचार, तत्वज्ञान या प्रेरणेनं ही आरंभलेली कविता आहे. प्रारंभीची मानसिक दृष्ट्या हे मराठी कवितेला एक नवीन वळण आहे. या सगळ्या कवितेचा विचार करत असताना आपल्याला आख्यानक कविता आध्यात्मिकतेचा हेतू ठेवून, अवलंब करून भक्ती मार्गाचा आणि धर्माचा प्रसार करण्यामध्ये ही कविता गुरफरलेली आहे. म्हणून 13व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत या आख्यानक कवितेने वाटचाल केलेली आपल्याला दिसते आणि अनुवादाला सुरुवात झालेली आहे. हे अनुवादाची सुरुवात भाषांतर काळामध्ये झालेली आहे, इंग्रज आल्याच्या नंतर झालेली आपल्याला दिसेल. संत कवितेमध्ये जेव्हा आपण विचार करू तेव्हा संत कवितेमध्ये ज्ञानेश्वरापासून ते दासी जनाईपर्यंत 18 पगड जातीचे लोक हे संत साहित्यामध्ये आपल्याला दिसतात. या संत साहित्यामध्ये विठ्ठल हा एक आदर्श आहे, अध्यात्म हे साधन आहे आणि भक्तिमार्ग हे एक साधन आहे. आणि त्याचबरोबर भक्तिमार्ग एक मार्ग आहे आणि मानवी कल्याण हा उद्देश आहे. संत साहित्याच्या मागे हा उद्देश आपल्याला दिसतो. एक आदर्श पुरुषोत्तम म्हणून विठ्ठलाला समोर ठेवून या काळामध्ये लोकांनी भक्ती करत आपल्या अभंगातून त्याची आळवणी केलेली आपल्याला दिसते. ही कविता प्रामुख्याने धार्मिक आणि परमेश्वर दिन झाली गेलेली आपल्याला दिसते आहे. आणि त्याच्यानंतर पंडिती कविता जन्माला आली. मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित ते दासोपंतापर्यंत या सांस्कृतिक आख्यानाकामधून काव्य निर्मिती केली. याचं काव्य म्हणजे ही कलेवरची प्रामुख्याने कला. तर त्याच्यानंतर संत काव्य जन्माला आलं. आपलं संत नाही, तंत काव्य, शाहिरी वाङ्मय जन्माला आलं. शाहिरी वाङ्मयामध्ये प्रामुख्याने मराठी, लावणी आणि पोवाडा हे 2 प्रमुख वाङ्मय प्रकार आपल्याला दिसतात. शाहिरी वाङ्मयामध्ये लावणी आणि पोवाडा आपल्याला दिसतो आहे. या कवीनं शृंगार आणि वीर रसाची उधळण या कवितेमधून मुक्तपणे केली. अनंत फंदीपासून ते गंगू हैबतीपर्यंतची सगळी रचना आपल्याला दिसते आहे. शाहीर काव्य हे शिवकाळापासून नावारूपास आलेलं आपल्याला दिसेल. म्हणजे मुकुंदराज ते शाहिरी वाङ्मयापर्यंत हे संपूर्ण वाङ्मयापर्यंतचा कालखंड आपण जेव्हा बघू तेव्हा आध्यात्मिक आणि त्याचबरोबर लौकिक आणि पारदर्शक या प्रश्नावर आधारित असले आपल्याला दिसून येईल. धार्मिकतेची आणि परमेश्वर या प्रमुख प्रेरणा या काळामध्ये आपल्याला दिसतील. आणि याच्यापुढे नवीन प्रवाह आला, तो म्हणजे अव्वल इंग्रजी कालखंडाचा प्रवाह आला. म्हणजे अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये म्हणजे भाषांतर काळातली कविता 1818 पासून खऱ्या अर्थानं सुरू झाली. म्हणजे इंग्रजाचं आगमन सुरू झाल्याच्या नंतर भाषांतर काळातली कविता सुरू झालेली आहे. या कालखंडामध्ये प्रामुख्यानं आपण जर बघितला तर कविता ही संक्रमण अवस्थेमध्ये होती. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही कविता विकसित होत जाऊ लागलेली आपल्याला दिसते. या काळामध्ये एकीकडे इंग्रजी काव्याचा अनुवाद आपल्याला दिसतो आणि दुसरीकडे मराठी वळणाची स्वतंत्र अशा प्रकारची निर्मिती दिसते आहे. म्हणून या काळामध्ये परशुराम तात्या गोडबोले यांचं नवनीत, मोरेश्वर कुंटे यांचा राजा शिवाजी आणि इंदिरा संताचं मेघदूत, विलाप लहरी
अनेक अशा प्रकारची भाषांतर होत आलेली आहेत. या काव्यातून शापित मनातल्या भावना आणि लौकिक जीवनातील स्त्री पुरुषांचं प्रेम या काळामध्ये प्रकट केलं जाऊ लागलेलं आहे. आपल्याकडे प्रेमावर बोलणं फार निषेध मानलं जात असत आणि प्राचीन कवितामध्ये परमेश्वर याच्या आडून म्हणजे गोपी असेल, कृष्ण असेल, अशा महापुरुषांच्या पाठीमागं जाऊन थोडंसं आपलं मानवी जीवनानं आपलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथं फार मर्यादा पडल्या. पण इंग्रजी का आगमनाच्या नंतर मात्र याला थोडीशी अधिक गती आलेली आहे आणि मोकळेपणानं बोलू लागलेले आपल्याला दिसून येतील. आणि म्हणून स्त्री पुरुषांचं प्रेम या काळामध्ये प्रकट होऊ लागलं. अशा या कालखंडामध्ये महात्मा फुले, महाजन, कानिटकर हेही या काळामध्ये काव्यलेखन करू लागलेले आहेत. एकूण या कालखंडातील कविता किंवा प्राचीन कविता एका जोखंडामध्ये अडकलेली होती, एका वर्तुळामध्ये सापलेली होती. तिला महात्मा फुले आणि केशवसुताच्या कवितेनं मुक्त केलेलं आहे आणि मराठी आधुनिक कविता, स्वतंत्र कविता उदयाला आली आणि ती अस्तित्वामध्ये पुढं केशवसुतापासून आली गेलेली आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, खरं तर मराठी वाङ्मयाचा जेव्हा आपण अभ्यास करू त्यावेळेला महात्मा फुलेंचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. महात्मा फुले हे नुसते कवितेचे जनक आहेत असं नाही, हे नाटकाचे जनक आहेत असं नाही, हे निबंधाचे जनक आहेत असं नाही, तर एकूण मराठी वाङ्मयाच्या जडणघडणीच्या काळामध्ये महात्मा फुले यांना आधुनिक वाङ्मयाचे जनक खऱ्या अर्थानं आपण म्हटलं पाहिजे. कारण चिपळूणकरांच्या अगोदर निबंध लिहिलेले आहेत, विजय जनार्दन कीर्तनाच्या अगोदर तृतीय नर्तन नाटक लिहिलेलं आहे. म्हणजे वैचारिक लेखन फुल्यांनी केलेलं आहे. या सगळ्यांचा विचार आपण जेव्हा करू तेव्हा निबंधकार असतील, कवी म्हणून असतील, नाटककार म्हणून असतील, फुले हे आधुनिक आहेत, प्रारंभी पहिले आहेत आणि म्हणून फुल्यांना आधुनिक कवितेचे जनक म्हटलं पाहिजे. महात्मा फुल्यांनी या सगळ्या महात्मा फुलेंच्या कवितेकडे आपण जेव्हा बघू, फुले एक नवीन समाज निर्मितीचं स्वप्न महात्मा फुले बघत आहेत. जी शोषण करणारी जी काही व्यवस्था असेल ती व्यवस्था फुले बदलू बघत आहेत आणि ते बदलण्यासाठी, एक नवी मान्य करण्यासाठी आणि कुणी कुणाचं शोषण करणार नाही, हा बहुजन समाज सुखी आणि संपन्न कसं होईल या अंगानं अधिक महात्मा फुल्यांनी विचार केला आणि या समाजाचं प्रामुख्याने शोषण केलेल्या वर्गावर फुल्यांनी या काळामध्ये टीका केली आणि इंग्रज हे पुरोगामी विचाराचे आहेत आणि माणूस म्हणून अधिक समजून घेणारे आहेत, म्हणून त्याला थोडंसं फुले अधिक जवळ झालेले आपल्याला दिसून येतील. या सगळ्या शोषणाचं कारण काय? बुद्धांनी सांगितले दुःख या शोषणाचं कारण आहे आणि महात्मा फुलेने अज्ञान हे शोषणाचं कारण आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शिका असं म्हटलं आणि हा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य काळामध्ये शिकू लागलेला आपल्याला दिसत आहे. म्हणून फुलेंनी बहुजन समाजाला अधिक जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही शिकलं पाहिजे, हे विद्या तुमच्या दुःखाचं मूळ कारण आहे, हे नष्ट केलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी फुल्यांनी प्रारंभी मुलामुलींच्या शाळा काढल्या गेल्या आणि सर्वांना त्याचं शिक्षण खुलं केलं. ही इंग्रजांकडून आलेली देणगी आहे आणि फुल्यांनी सुरू केलं. म्हणून फुल्यांच्या या सगळ्या वाङ्मय प्रकाराच्या पाठीमागं बघत असताना एक सुशिक्षित असणारी समाज व्यवस्था फुले बदलू बघत आहेत. मग ते वैचारिक लेखन असेल, कविता लेखन असेल, नाटक असेल, हा भाग आपल्याला फुल्यांच्या विचारामध्ये आपल्याला दिसतो. आपल्याला महात्मा फुलेंच्या कवितेचा प्रामुख्याने विचार आपल्याला करावा लागणार आहे. आतापर्यंत आपण बरंचसं असं ऐकून आहोत की आधुनिक कवितेचे जनक केशवसुतांना आपण म्हणतो. खरं तर केशवसुताच्याही अगोदर महात्मा फुलेचे अखंड आणि ब्राह्मणाचे कसब हे दोन काव्य प्रकाशित झालेले आहेत आणि फुल्यांच्या सगळ्या या काव्यांचा विचार जेव्हा आपण करू तेव्हा माणूस केंद्रस्थानी आहे, प्राचीन कवितेमध्ये परमेश्वर केंद्रस्थानी आहे आणि फुल्यांच्या काळामध्ये माणूस केंद्रस्थानी आहे. हे जग कोणासाठी आहे, ही निर्मिती कोणासाठी आहे, हे परमेश्वर कोणासाठी आहे, हे वाङ्मय कोणासाठी आहे, हे नियम कोणासाठी आहेत, हे सर्व माणसासाठी आहे. माणूस मोठा आहे, माणूस या सृष्टीचा प्रामुख्याने निर्माता. अशी फुल्यांनी भूमिका या काळामध्ये घेतलेली आपल्याला दिसते आणि कवितेमध्ये ही तीच भूमिका प्रामुख्याने आपल्याला दिसते आहे. फक्त केशवसुत आणि महात्मा फुलेंच्या कवितेचा जेव्हा आपण विचार करू त्यावेळेला फुल्यांनी काय केलं की फुल्यांनी बाह्य अंग जे संत साहित्याचं होतं ना ते बाह्य अंग फुल्यांनी घेतलं, पण विचाराच्या अंगाने फुल्यांनी कविता बदलली. केशवसुतांना अंतर बहिर्गत रचना संपूर्ण बोलून टाकलेली आपल्याला दिसते. म्हणून बाह्य अंगामध्ये फुल्यांचा काय फुल्यांनी घेतलं, पोवाड्या घेतला, अभंग घेतले, कटाव घेतले, अखंड लिहिले,
पारंपरिक रचना शिवकाली जरी असली बाह्य अंगाने तरी अंतरंगामध्ये परिवर्तनवादी विचार फुल्यांनी आणलेला आपल्याला दिसतो आहे. म्हणून केशवसुतांनी मात्र कवितेचा अंत रंग आणि बहिरंग बदलून टाकलेला, आमूलाग्र बदल केलेला आपल्याला दिसतो. हा दोघांमध्ये बदल आहे. एकूणच या कालखंडातील कवितेचा चेहरा, रूप, आशय, विषय, रचना, अंतरंग, बहिरंग या काळामध्ये बदलून गेलेला आहे. फुल्यांनी मात्र अंतरंगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केला. ब्राह्मणाचे कसबने अखंड म्हणून सामाजिक जाणीव आणि परिवर्तनवादी विचार, दास्य विमोचन, गुलामगिरीचा धिक्कार, अस्पृश्यता नष्ट, विधवा विवाह असे विविध अशा प्रकारचे शिक्षण, असे विविध प्रकारचे विषय फुल्यांनी या काळामध्ये हाताळलेले आपल्याला दिसून येतील. म्हणून मित्रांनो, परमेश्वर आहे, नियम आहेत, ग्रंथ आहेत, हे कुणासाठी आहे तर माणसासाठी आहेत. या जगामध्ये सर्वात मोठा माणूस आहे हे पहिला धक्का फुल्यांनी दिलेला आपल्याला दिसतो आहे. प्राचीन कवितेमध्ये परमेश्वर मानला गेलेला आपल्याला दिसतो आणि हजारो वर्षापासून या परमेश्वराची आपण पूजा आणि अर्चा करत आलो. तरीही अजून या देशातली जातीयता नष्ट होत नाही. फुल्यांचा हे जातीनिष्ठ फुल्यांना करावायचे असं चित्र आपल्याला दिसेल. आणि म्हणून या ठिकाणी हे सर्व परमेश्वर, नियम, धर्मग्रंथ हे माणसासाठी आहेत आणि या जगामध्ये माणूस सर्वात मोठा आहे. आणि विचार हा फुल्यांच्या कवितेमधून येताना आपल्याला दिसतो आहे. आणि मराठी कवितेला एक वैचारिक दृष्टी, पार्श्वभूमी महात्मा फुल्यांच्या कवितेने निर्माण करून दिलेले आपल्याला दिसते. आणि म्हणून फुल्यांना आणि केशवसुतांना आपण विचारवंत म्हणायला पाहिजे. कवी सुद्धा विचारवंत असतो, हे केशवसुतांच्या वेळेला आपण अधिक बघूया. म्हणून विचारवंत म्हणून महात्मा फुलेंचंही आपल्याला नाव घ्यावं लागेल. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा जन्म 18व्या शतकामध्ये झालेला आहे. एकूणच मानवी जीवनाला हा जो काळ आहे हा मानवी जीवनाच्या उत्थानाचा, प्रगतीचा, विकासाचा हा काळ आहे. प्रत्येक वर्ष प्रकाशाकडे घेऊन जाणारा आपल्याला हे या काळातलं दिसेल. फुल्यांची भूमिका ही न्यायाची आहे, त्यागाची आहे, संघर्षाची आहे, हक्क आणि कर्तव्याची भावना निर्माण करून देणारे आहे. आणि म्हणून फुले नावाचं परिवर्तनवादी एक विचार या काळामध्ये आला आणि कर्मकांडामध्ये जो वर्ग अडकून पडलेला होता त्या कर्मकांडातून, त्या प्रवृत्तीतून, त्या शोषणातून फुले मुक्त करू लागलेले आहेत. आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध फुल्यांनी या काळामध्ये एक रान उठवलेलं आहे. अंधश्रद्धा असेल, बोवाबाजी असेल, जात असेल, धर्म असेल, वंश असेल, यांचे हे बदलून टाकण्यासाठी क्रांतीचं शस्त्र म्हणून फुले आपल्या लेखनाकडे आणि कवितेकडे बघू लागलेले आहेत. आणि म्हणून पारंपरिक व्यवस्थेवर ही खिरकिरी केलेली आपल्याला दिसते. आणि ही क्रांतीचं शास्त्र म्हणजेच अखंड आणि ब्राह्मणाचे कसब हे दोन काव्यसंग्रह होय. आणि म्हणून अखंड म्हणजे एखाद्या मनाचं मनोरंजन करणारं काव्यलेखन नाही, मैफिल किंवा टाळ्या घेणारी कविता नाही आहे, तर या कल्पनामध्ये माणसाच्या मनावर संस्कार करणारी, माणसाच्या मनातलं कवरे काढून टाकणारी, सामाजिक विषमतेला नष्ट करणारी, समाजातले घराणं, समाज जीवनातले घराणे मांडणारी, असं विधारक चित्र करणारी, मांडणारी ही कविता आहे. कष्टकरी आणि शेतकरी यांच्या जीवनाचं वास्तव चित्रण आणि माणुसकीला नाकारणाऱ्या खऱ्या मानव धर्माची ओळख स्त्री पुरुषांना या काळामध्ये फुले करून देताना आपल्याला दिसून येतात. जे मानवाला निसर्गाने आणि मानवाने निर्माण केलेले जे काय अधिकार असतील ते अधिकार सर्वांना मिळाले पाहिजेत. म्हणजे समानतेचा हक्क मानण्यापासून ते एकूणच मानवी जीवनात उपयोगी पडणाऱ्या विविध पैलूंचा ध्यास महात्मा फुल्यांच्या कवितेने घेतलेला आपल्याला दिसतो. म्हणजे बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य महात्मा फुल्यांनी वेचलं. दलित, उपेक्षितांची अडवणूक करणाऱ्या, स्त्रियांचं शोषण करणाऱ्या, या धर्माचे लचके तोडणाऱ्या आणि मानवी समाजाला या ठिकाणी उच्च स्थान देणाऱ्या, अस्पृश्य मानणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध फुल्यांनी या काळामध्ये धडा देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आणि या शोषण करणाऱ्या वर्गाच्या विरोधामध्ये एक लढा या काळामध्ये फुल्यांनी उभारण्याचा प्रयत्न केला. आणि मानवी जीवनाच्या समृद्धीची मागणी केली, अखंडामधून केली. आणि अखंड मानवी जीवनाला, वाचकाला अंतर्मुख करणारे आणि शोषितांना, उपेक्षितांना प्रबोधन करणारे
आणि माणसासारखं जीवन जगायला दिलं गेलं पाहिजे, या विचारसरणीचे पुढे या काळात आहे. अखंडता जसं जातीय प्रवृत्तीवर आघात आहे, तसे अन्यायावर आघात आहे, धर्मावर आघात आहेत. या स्पृश्य वर्गाचं शोषण झालं पाहिजे, त्यांना हक्क दिले पाहिजेत, या स्त्रियांना हक्क दिले पाहिजेत. मग फुल्यांच्या कवितेमध्ये सामाजिक जाणीव आणि वास्तव हे अधिक आले गेलेलं आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून केशवसुताचा कालखंड 1885-1920 तर फुल्याच्या कालखंड हा अगोदरचा आहे असं आपल्याला दिसेल. 1850-85 पर्यंत आपल्याला दिसेल. आधुनिक कवितेचे जनक फुल्याला म्हणावे असं मी म्हणले, विषमता आणि पिळवणुकीचं चित्र फुल्यांच्या कवितेमध्ये आलेलं आहे. दुःख नाश करण्यासाठी अखंडता वापर केलेला आहे. आणि तुम्ही शिक्षण घेतल्याशिवाय तुम्हा मानवाचा या ठिकाणी उद्धार होणार नाही, हे फुल्याने या काळामध्ये ठणकावून सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. त्याचं प्रतिपादन या काळामध्ये केलं. म्हणून फुल्यांच्या कवितेने सामाजिकतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ती सामाजिक भान ठेवूनच लिहिली गेलेली कविता आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. फुल्यांची कविता ही केशवसुत पूर्वकालीन रचनेच्या आणि प्रयोगाच्या दृष्टीनं परिवर्तनशील आहे, विषयाच्या दृष्टीनं परिवर्तनशील आहे, आशयाच्या दृष्टीनं परिवर्तनशील आहे. तिच्या जीवन दृष्टीमध्ये आणि कवितेच्या अंतरंगामध्ये फार मोठा बदल झाले गेलेला आपल्याला दिसतो. तिची वैचारिक दृष्टी कवितेला हे महात्मा फुल्यांच्या कवितेने निर्माण करून दिलेले आपल्याला दिसून येईल. म्हणून फुल्यांना आधुनिक कवितेचे जनक आपल्याला म्हणावं लागेल. मराठी कवितेची पहाट, परिवर्तन, उषाकाल अखंड आणि ब्राह्मणाच्या कसं मधून आलेला आपल्याला दिसतो. म्हणून प्राचीन कविता आणि केशवसूत यांना जोडणारा दुवा म्हणजे महात्मा फुलेंची कविता असं आपल्याला म्हणता येईल. बाई अंगण महात्मा फुलेंच्या कवितेने संतांचे अभंग घेतले, काव्याचे प्रकार घेतले, पण अंतरंगामध्ये आधुनिक जीवनशैली, आधुनिक जीवनदृष्टी, परिवर्तनशील विचाराची नवी ओळख या काळामध्ये करून दिलेली आहे. आणि म्हणून या संपूर्ण कालखंडाचा विचार करताना आधुनिक कवितेचा विचार फुल्यांशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून ब्राह्मणाचे कसं मध्ये फुले म्हणतात की ज्या व्यवस्थेनं त्या काळामध्ये शोषण केलेलं आहे, त्या शोषण करणाऱ्या व्यवस्थेला फुल्यांचा जास्त अधिक राग आहे. म्हणून शूद्रांना अज्ञानामध्ये ठेवणाऱ्या ब्राह्मण वर्गाला त्या काळामध्ये फुल्यांनी खडसावलं. मुकुंदराज, ज्ञानेश्वर, पहिलेचे 15, आदलेचे 16 अनेक अशा प्रकारे जातीवादी ग्रंथ निर्माण झाले, संत निर्माण झाले आणि ते वाये गेले. याची समीक्षा यशवंत मनोहरांना चांगली केलेली आपल्याला दिसते आहे. पण एकालाही या शूद्राच्या गळ्यातल्या दास्यत्वाचा ताईत काढता आलेला नाही, एकाही पट्ट्याला या दास्यत्वाला हात लावता आलेला नाही, हे पहिल्यांदा फुल्यांनी टणकावून सांगितलेलं आपल्याला असेल. सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्माचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची दरा, सत्य दुःखाला आधार, बाकी सर्व अंधकार अखंडामध्ये म्हणलेलं आहे. म्हणजे धर्माचं चिंतन केलं, धर्माला या ठिकाणी फुल्यांनी त्या धर्माची चिकित्सा केली, मांडणी केली, धर्माच्या जागी सत्याची स्थापना केली. सत्य म्हणजे तर बंधुभाव, सत्य म्हणजे मानवी करुणा, मानवी भाव हा मनाला या ठिकाणी पटतो आहे. आणि एक निर्मिकाची संकल्पना फुल्यांनी या काळामध्ये मांडली. धर्म, देश, जाती भेद नाही तिला, शोभे मनुष्याला खरी माता. जी माता जात धर्म याच्या पलीकडे गेलेली असते, माणूस म्हणून विचार करते आहे, ती शिकवण देणारी खरी माता असं फुल्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे फुल्यांच्या कवितेमध्ये माणूस केंद्रस्थानी आहे. धर्म आणि नियम परमेश्वरासाठी आहेत, तर माणसासाठी परमेश्वर आहे. परमेश्वर माणसासाठी, माणूस परमेश्वरासाठी नाही. धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. नियम माणसासाठी आहेत, माणूस नियमासाठी नाही. या जगामध्ये माणूस सर्वश्रेष्ठ आहे. सर्वांचा निर्मित एक आहे, जगाचा पालन पोषण करणारा एक आहे, मनुष्य परमेश्वराचा निर्माता आहे. असा निसर्ग निर्मित म्हणून फुल्यांनी एक शक्ती मानली गेलेली आपल्याला दिसेल. आणि म्हणून फुले पुढे जाऊन असं म्हणतात की धर्माच्या आड पडून माणसाचं शोषण करणे, व्यवस्था बदलण्याची भाषा महात्मा फुले करताना आपल्याला दिसतात. खोटे वेद, शास्त्र, ग्रंथ मैदानी आणून आपण वाचले गेले पाहिजेत, ते वाचले गेलेले नाहीत. सामान्य माणसाला म्हणून या ठिकाणी नाडवलेलं आहे, दास्यामध्ये ठेवलेलं आहे. हे कोण केलेलं आहे तर त्या काळामध्ये ज्याच्याकडे शिक्षण होतं अशा लोकांनी केलेलं आहे. म्हणून फुल्यांचा त्यांच्यावर अधिक राग आहे, हे असं आपल्याला. आणि म्हणून बहुजनावर फुले बहुजनाला असं म्हणतात की शूद्रास निवडून, शूद्रास निंदून त्याचे सर्व खाती,
त्याशाची वागती सोवळ्या नाही. कामदार फुले शूद्र लोकांची या ठिकाणी नाडवणूक करत आहेत आणि खरा धर्म बाजूला ठेवत आहे. आपण सुद्धा आत्मज्ञान नाही आणि या लोकांना हे 3% छळू लागलेले आहेत. त्याचा समाचार महात्मा फुलेंनी घेतला. स्वार्थासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब केलेला आहे. म्हणून समाजाला इशारा देताना फुले असं म्हणतात की या अशा शोषण करणाऱ्या लोकांचा आपण संग नाही केला पाहिजे. आणि ब्रह्मइतरांनो विचार जरा करा, अभिमान धरा मानवाचा. अंतजानो तुम्ही उपकार स्मरा, कोटी गच्च धरा इंग्लिश असं. इंग्रजाला थोडंसं आल्यावर मानवतावाद आले, नोकऱ्या आल्या, समान हक्क आले, शिक्षण आलं आणि बहुजन समाज शिकू लागला म्हणून थोडंसं जवळ ठेवा असं म्हणलेलं आहे. आणि पुढे असं म्हणलेलं आहे, विद्वान शूद्रानो जागे कार्यभारे, तपासून पाहणा धर्म, मानव धर्माची लाज जरा धरा, विद्वान करा मुली मुली. मुलं मुले आपल्या मुलांना तुम्ही शिकवा, विद्या शिका. ज्या म्हणून विद्या शिकायला बंदी घातलेली होती त्याचा धिक्कार महात्मा फुलेंनी करायला सांगितलेला आहे. आणि म्हणून फुले या काळामध्ये फटकळ आहेत. आणि पुढे असं म्हणतात, कल्पकथेचे देव कोरले अखंड, रचले पाखंड हितासाठी. कल्पनेनं कोरले जे देव आहे त्या देवाच्या अनुषंगानं स्वतःचं हित, स्वतःचं सुख निर्माण करण्यासाठी त्या काळातल्या माणसाने निर्माण केलेलं आहे. आणि या निर्मितीचा ईश्वर त्यांना या ठिकाणी मान्य नाही. मानवाच्या प्रगतीच्या परिवर्तनाच्या आड येणारे परमेश्वर, पुनर्जन्म, वेद, स्वर्ग, नरक या कल्पनांच्या विरुद्ध महात्मा फुलेंनी या काळामध्ये लेखन केलेलं आहे. आणि म्हणून या संबंधी एका ठिकाणी फुलेने असं म्हणलेलं आहे, अवयव बुद्धी दोघास सारे की, ब्राह्मण का सुखी झाला फार, विद्या शिका पावलो पावली सुख घ्या, माझा हा लेख ज्योती म्हणे. ब्राह्मण माणसं शिक्षण शिकल्यामुळे ते अधिक सुखी झालेले आहे. त्यांना चांगलं वाईट अधिक कळतं आहे. तुम्ही तुमच्या मुलामुलींना पहिल्यांदा शिक्षण द्या, पावलं तुम्हाला सुख प्राप्त होईल. म्हणून केशव सुताच्या पूर्वी जिवंत अशा प्रकारचे प्रश्न महात्मा फुलेंनी आपल्या कवितेमध्ये हाताळलेले आपल्याला दिसून येतात. शिक्षणाविषयी हाताळलेले आपल्याला दिसून येतात. आधुनिक क्रांतिकारी मन इथं फुल्यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसेल. नव्या शिपायाचा उत्तम नमुना केशवसुतापूर्वी महात्मा फुले यांच्या कवितेने या काळामध्ये समोर ठेवला. आधुनिक जाणीवेच्या विचारांचा पायभरणी महात्मा फुले यांच्या कवितेने केली. त्यांची कविता ही विद्रोही आणि अधिक वादळ उठवणारी या काळामध्ये ठरली गेली. म्हणून आधुनिकतेचा पहिला वहिला लोंढा महात्मा फुलेंच्या कवितेमध्ये दिसतो. त्यास आपण अंगीकारलं पाहिजे. आणि पुढील कविता कोणत्या वर्णानं जाणारे आहे हे महात्मा फुलेंनी सांगितलेलं आपल्याला दिसेल. निश्चितपणे केशवसुताचा उदय महात्मा फुलेंच्या कवितेतून या कालखंडामध्ये झाला गेलेला आपल्याला दिसतो आहे. केशवसुताची कविता सुद्धा ही धर्म माणसासाठी आहे, नियम माणसासाठी आहे, परमेश्वर माणसासाठी आहेत आणि माणूस सर्वश्रेष्ठ आहे. हाच विचार दोघांच्याही कवितेचं मध्यवर्ती सूत्र या कालखंडामध्ये नाही, प्रमुख सूत्र आपल्याला या कालखंडामध्ये अधिक आपल्याला दिसेल. आणि याच अंगानं केशवसुताच्या कवितेचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून फुल्यांच्या विचारातून केशवसुताच्या कवितेच्या विचारांचा विकास खऱ्या अर्थानं झाले गेलेला आपल्याला दिसून येईल. आणि आधुनिक कवितेचा पहिला लोंढा फुले आणि केशवसुताच्या कवितेमधून आले गेलेला आपल्याला दिसतो आहे. फुल्यांच्या कवितेनं प्रामुख्याने अभंग आणि अखंड याची रचना केली. ब्राह्मणाच्या कसममध्ये अखंडामधून पारंपरिक रचना जरी केलेली असली तरी सुद्धा ती बाह्य रचना आहे. विचाराच्या अंगानं मात्र फुल्याने एक नवीन विचार आणला आणि तो नवीन विचारातूनच केशवसुताच्या कवितेचा पुढे विकास झाले गेलेला आपल्याला दिसतो. पण केशवसुताच्या कवितेनं मराठी कवितेचा चेहरा अंतर्बहिर्गत अशा प्रकारचा चेहरा बदलून टाकला. आमूलाग्र बदल या कालखंडामध्ये महात्मा फुलेंच्या कवितेनं केले गेले आपल्याला दिसेल. आणि म्हणून केशवसुतांच्या कवितेचा उगम हा आपल्याला महात्मा फुलेंच्या विचारामध्ये आणि कवितेमध्ये प्रामुख्याने तो दिसतो आहे. आणि या जगामध्ये माणसापेक्षा कुणीच मोठा नाही. या माणसाचं शोषण करणारी जी व्यवस्था आहे ती मोडली गेली पाहिजे आणि न शोषण करणारी एक नवी व्यवस्था या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. हीच भूमिका केशवसुताच्याही कवितेनं पुढच्या कालखंडामध्ये घेतलेली आहे. पुढच्या तासामध्ये आपण केशवसुताच्या कवितेचा विचार आपण करू. या ठिकाणी आज आपण थांबू. धन्यवाद.